नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल. पिंपरी पुणे येथे संविधान परिसंवाद कार्यक्रम संपन्न. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान परिसंवाद हा कार्यक्रम आचार्य अत्रे सभागृह वल्लभनगर पिंपरी येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाप्रसंगी बौद्ध समाज विकास महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब डोळस, सचिव विजय गायकवाड, तसेच या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संविधान सुलभक नूरखां पठाण, फुले शाहू आंबेडकर आधार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत कांबळे, संचालक पंडित वाघमारे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात संविधान सजगता मंच, बौद्ध समाज विकास महासंघ, पिंपरी चिंचवड, पुणे शहर सर्व बौद्ध विहारे, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, बसवेश्वर संघ, जागतिक लिंगायत महासंघ पुणे, 12 बलुतेदार संघटना, संत रोहिदास संघटना, फुले शाहू आंबेडकर आधार फाउंडेशन आदी सामाजिक संघटनांनी, सामाजिक संस्थांनी आपला सहभाग नोंदविला. या प्रसंगी संविधान सुलभक नूरखां पठाण यांनी संविधानाच्या 15 वर्षाच्या अभ्यासाच्या अनुभवाद्वारे मोलाचे मार्गदर्शन केले. संविधान काय काम करते ते सोप्या शब्दात मांडले. संविधान हे धर्मकेंद्रित नसून व्यक्तिकेंद्रित आहे. कोणत्याही धर्माच्या व्यक्तीने जर गुन्हा केला तर त्या व्यक्तीला सारखे कलम लागू होतात, सारखी शिक्षा होते. व्यक्तीचे मत हे या देशाचा सातबारा आहे. ते राजेशाहीचा हुकूम नसून जनतेच्या हिताला प्राधान्य देते. पूर्वी धर्मशाहीमध्ये महिलांना तसेच वंचित घटकांना लिहिण्याचा वाचण्याचा अधिकार मिळत नव्हता. क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले शाळेत शिकणाऱ्या महिलांवर शेण गोळे मारणारे आणि धर्म बुडेल म्हणून महिलांना मारहाण करणारे हात ते स्वतःला कधीच दोषी मानत नसत. आम्ही तर धर्मासाठी चांगलेच केले असे समजून त्या गोष्टींचा त्यांना गर्व वाटे. परंतु संविधानाने त्याही वर्गांना शिक्षेची तरतूद केली. सर्वांना समान न्याय दिला. धर्म, जात, भेद, लिंग यावरून भेदाभेद करता येणार नाही असे यावेळी नूरखां पठाण यांनी मार्गदर्शन केले. रयत संवादसाठी पंडित वाघमारे, पिंपरी, पुणे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.